चौकामध्ये वंचितनं आंदोलन केलं। परवानगी नसतानाही आंदोलक रस्त्यावर उतरले। पोलिसांनी त्यानंतर या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। नागपुरात पुन्हा आज जे आहे विद्यार्थी आहेत आलेले आहेत एकत्रित आणि बघू शकता की सीजीपीचे कार्यकर्ते आहेत, काही कार्यकर्ते समता सैनिक दलाचे आहेत, संपूर्ण कार्यकर्ते आहेत जे सोनम वांचूक, अभिजित दिपके यांच्या समर्थनात हे आंदोलन सुरू आहे। एकूणच जर बघितलं असेल तर पोलिसांकडनं जे आहे ते छावणीचे स्वरूप या ठिकाणी आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी केले गेलेला आहे। एकूणच बघू शकता की काही कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी जे आहेत आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलाय। मास्क ट्रॉफिक कुठंतरी अडू नये यासाठी जे आहे पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे। नागपुरात काल रात्री जे आहे परवानगी होती, काही तासाचीच परवानगी, तर अशा ठिकाणी जे आंदोलकांनी परवानगीची वेळ जी आहे ओलांडली, त्यानंतर जे आहे ते आंदोलनावर उग्र रूप जे आहे ते पाहायला मिळत। आज सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ते नागपुरात पाहायला मिळत आहे। आणि आपण बघू शकता की नागपुरातील संविधान चौकात जे आहे ते संपूर्ण पोलीस जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि एकूणच जे आहे ते या संपूर्ण संदर्भात कुठल्याही प्रकारच्या उग्र आंदोलन होऊ नये यासाठी जे आहे ते पोलिस या ठिकाणी आहेत आणि काही आंदोलकांना जे आहेत पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेले आहे। नागपुरातील संविधान चौकातील संपूर्ण दृश्य आहेत। अनेक आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्याला घेऊन या ठिकाणी ठाम आहे। आंदोलक आपली ठाम भूमिका घेऊन जे आहे ते संविधान चौकात येऊन जे आहे ते अभिजित दिपके असेल, सोनम वांचूक यांच्या समर्थनात जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।